नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी महाराष्ट्रामध्ये MBBSच्या उपलब्ध असलेल्या सीट्सबद्दल एक व्हिडिओ काल पोस्ट केलेला होता. त्याला अनेक विद्यार्थी व पालकांनी तो व्हिडिओ पाहिला. परंतु त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी अशा बऱ्याच कमेंट्स पाहिल्या की त्यामध्ये एकूण ज्या काही सीट्स आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस त्या कॅटेगरीमध्ये त्याचा एक उल्लेख आपला व्हिडिओमध्ये करायचा राहिला होता. त्या संदर्भाने काही कमेंट्स होत्या. दुसरं, मराठा समाजाला जे नव्यानं आरक्षण मिळालेलं आहे SCBCच्या संदर्भाने, त्याचाही उल्लेख त्या व्हिडिओमध्ये नव्हता. त्याही संदर्भाने काही कमेंट्स होत्या. आणि त्यानंतर SBC कॅटेगरीबद्दल सुद्धा त्यामध्ये बऱ्याचशा कमेंट्स होत्या. तर या सगळ्या कमेंट्सला एकत्रित उत्तर देण्यासाठी आणि त्या कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंटच्या प्लस प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या एकूण किती जागा मागच्या वर्षीच्या सीट मॅट्रिक्सप्रमाणे उपलब्ध होत्या ते एकत्रित सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा. तर मी काल उल्लेख करताना सगळं सांगितलेलं होतं की हे जे सीट मॅट्रिक्स आहे हे 2023ची जी काय प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये राबवल्या गेली, जे काय 31 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आणि प्रायव्हेटमधले 22 मेडिकल कॉलेजेस हे जे काय प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध होते याची एकत्रित संख्या मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. फक्त एकदा असं झालं की एकदा आपण गव्हर्नमेंटच्या त्या कॅटेगरीच्या सीट सांगितल्या, नंतर प्रायव्हेटच्या त्या कॅटेगरीतल्या सीट सांगितल्या, परंतु फायनली टोटल पण सांगितली. परंतु त्या कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट अशा किती आहेत हे सांगायचा आपला विषय मागे राहिला होता. तर ते तुम्हाला मी सांगणार आहे. तत्पूर्वी दोन विषयाची क्लिअरिटी अगोदर देतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SBC कॅटेगरीच्या संदर्भात ज्या काही कमेंट्स होत्या तर त्याला पहिले तुम्ही समजून घ्या. महाराष्ट्रामध्ये OBC कॅटेगरीला 19% आरक्षण आहे आणि या OBCच्या 19% आरक्षणामध्येच SBC कॅटेगरीचा समावेश आहे. SBC कॅटेगरीला सेपरेट असं वेगळं रिझर्वेशन नाही किंवा सेपरेट असा प्रवर्ग नाही. अर्थात SBCच्या मुलांना OBCमधूनच ॲडमिशन मिळतं, परंतु फीसमध्ये जसं NT किंवा SC ST कॅटेगरीला 10% फीस लागते त्याच पद्धतीची फीस SBC कॅटेगरीमध्ये सुद्धा लागते. त्यामुळे SBCच्या संदर्भात जो उल्लेख व्हिडिओमध्ये आला नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे SBC कॅटेगरी ही OBC कॅटेगरी अंडरच येते आणि OBCचा उल्लेख आपण केलेला होता. OBCमध्ये किती सीट्स आहेत ते सुद्धा सांगितलेलं होतं, म्हणून SBCचा उल्लेख सेपरेटली आपल्या व्हिडिओमध्ये आला नाही. अर्थात SBC कॅटेगरीला OBC अंडरच सीट्स मिळतात. हा एक महत्त्वाचा विषय. दुसरा विषय होता जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना नव्यानं मिळालेलं जे आरक्षण आहे ज्याला आपण SCBC म्हणतो. SCBCचा फुल फॉर्म म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. तर SCBCच्या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांची विचारणा होती, सर तुम्ही SCBCबद्दल बोलले नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीच्या सीट मॅट्रिक्समध्ये SCBC असूच शकत नव्हतं, कारण मागच्या वर्षी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जेव्हा प्रवेश प्रक्रिया राबवली गेली तेव्हा हे रिझर्वेशन नव्हतं. मागच्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने SCBCच्या आरक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. 10% आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि 2024ची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जे काही गाईडलाईन येतील, जे काही सीट मॅट्रिक्स उपलब्ध होईल त्यामध्ये SCBCसाठी 10% सीट्स ह्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला रिझर्वड राहतील. प्रायव्हेटमध्ये नेमक्या किती राहतील तर नॉर्मली इतर कॅटेगरीजला प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला 50% रिझर्वेशन असतं. म्हणजे जर गव्हर्नमेंटला 10 असेल तर प्रायव्हेटला 5% असतं. तसंच कदाचित गव्हर्नमेंटला 10% आणि प्रायव्हेटला 5% SCBCमध्ये रिझर्वेशन असू शकेल. तर जे काय सीट मॅट्रिक्स आपल्याला पुढच्या काळामध्ये उपलब्ध होईल त्यामध्ये SCBCच्या सीट्सचा उल्लेख असेल आणि तो मी तुम्हाला स्वतः शेअरसुद्धा करणार आहे. सो SCBCच्या बाबतीत जो उल्लेख झाला नाही त्याचं मुख्य कारण की आपण सीट मॅट्रिक्स जे वापरलं ते लास्ट इयरचं होतं. यावर्षीचं सीट मॅट्रिक्स येणाऱ्या काळात उपलब्ध होईल आणि त्यामध्ये मात्र ते आपल्याला उल्लेख त्याचा त्यावेळेस करता येईल. आता मग वळूया आपण महाराष्ट्रात एकूण त्या कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या एकूण एकत्रित जागा किती आहेत. तर सर्वप्रथम आपण SC कॅटेगरीच्या बाबतीत बोलू तर SCला महाराष्ट्रामध्ये 736 सीट्स आहेत. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 540 आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला 196. STमध्ये आपण विचार केला तर 291 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला, 105 प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला, टोटल 396. त्यानंतर VJNT कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 125, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला 45, टोटल 170. MT1 कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 104 आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला 37, टोटल 141.
NT2 कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 145, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला 52, टोटल 197. NT3 कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 83, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला 30, 113 सीट्स आहेत. OBCमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 789, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला 287, टोटल 1076. बघा आता 1076 सीट्स OBCला आहेत. त्यापैकीच बऱ्याचशा सीट्स म्हणजे आता पर्सेंटेज वाईज मला माहीत नाही एक्झॅक्टली, कारण त्याचा उल्लेख कुठे नसतो, पण मला वाटतं 3% काहीतरी सीट्सच्या SBC कॅटेगरीला त्यातून मिळतात. त्यानंतर EWS कॅटेगरी या सीट्स फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला असतात, तर त्याचा उल्लेख करताना सांगता येईल की 415 सीट्स या EWS कोट्यामध्ये महाराष्ट्रात उपलब्ध असतील, प्रायव्हेटला तर नाही आहे. ओपन कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 1504 जागा आहेत आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ओपनमध्ये 1939 सीट्स आहेत. टोटल 3443 जागा या ओपन कॅटेगरीला महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. त्यानंतर D1चा आपण उल्लेख केला, D1, D2, D3. तर ह्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला सीट्स नसतात. गव्हर्नमेंटमध्ये D1ला 90, D2ला 30, D3ला 30 आणि महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड एरिया जो आहे त्या बाबतीतल्या 8 सीट्स. हिली एरियामध्ये 123, ऑर्फन कॅटेगरीमध्ये 41 आणि PWD कॅटेगरीमध्ये 208 अशा मिळून 4526 जागा ह्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या 2691, टोटल 7217. आणि या 7217पैकी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बदनापूर याच्या हे मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे, तर याच्या 127 आणि वेदांता मेडिकल कॉलेजच्या 128 सीट्स या जर वजा केल्या तर 255 सीट्स ह्या होतात. या सगळ्या वजा केल्या तर 6962 जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सो जे काही क्युरीज पालकांच्या व्हॉट्सअपला यूट्यूबला आलेल्या होत्या त्याला उत्तर देण्यासाठी आपण हा व्हिडिओ केला. निश्चितच तुम्हाला या व्हिडिओतून तुमचं समाधान होईल अशी आशा व्यक्त करतो. आणि असेच काही तुमचे इतरही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. माझ्यापर्यंत जेवढं होईल तेवढे तुमच्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न आपण येणाऱ्या काळामध्ये करत राहणार आहोत. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.